बिहार निवडणुकीचे निकाल आलेत आणि काय सांगायचं, हा फक्त एक साधा विजय नाहीये, हा तर एक राजकीय भूकंपच म्हणावा लागेल. पण या प्रचंड विजयाचे नेमके अर्थ काय आहेत आणि यातून भारतीय राजकारणाबद्दल आपल्याला काय समजतं, चला याचा सविस्तर आढावा घेऊया. आकडेवारी तर बघा, थक्क करणारी आहे. 243 पैकी जवळपास 200 जागा. विचार करा, यालाच म्हणतात लँडस्लाईड विजय. पण या आकड्यांच्या मागे नक्की काय दडलंय? आता इथेच खरा पेच आहे. हा विजय म्हणजे जनतेने दिलेला स्पष्ट कौल मानायचा की मग ही सदोष निवडणूक व्यवस्थेची कमाल आहे? कारण बघा, एका बाजूला हा प्रचंड विजय दिसतोय, पण दुसऱ्या बाजूला सिस्टमच्या गैरवापराचे खूप गंभीर आरोपही होत आहेत. त्यामुळे मूळ प्रश्न हा आहे की या निकालाने मतचोरीचा मुद्दा संपवलाय की उलट त्याला आणखी हवा दिलीय? तर या निकालाचे आपण 5 महत्त्वाचे अर्थ समजून घेणार आहोत. सगळ्यात आधी, हा विजय इतका वादग्रस्त का मानला जातोय? त्यानंतर मतांचं गणित जागांमध्ये कसं बदललं? तिसरं म्हणजे नितीश कुमार, त्यांचा करिश्मा अजूनही चालतो का? चौथा मुद्दा आहे की याचा देशाच्या राजकारणावर काय परिणाम होईल? आणि शेवटी विरोधी पक्षांनी यातून काय शिकायला पाहिजे? चला तर मग सुरुवात करूया पहिल्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या, मनानं वादग्रस्त मुद्द्यापासून. या विजयावर ही आरोपांची काळी सावली का आहे? ऐन निवडणुकीच्या काळात एक अजबच गोष्ट घडली. तब्बल 15,000 कोटी रुपये, 15,000 कोटी रुपये 1.5 कोटी महिलांच्या बँक खात्यांमध्ये थेट ट्रान्स्फर झाले. आता याला विकासाची योजना म्हणायचं की मतांसाठी सरकारी तिजोरीतून दिलेली एक प्रकारची रिश्वत? म्हणजे मतदारांना आकर्षित करण्याची पद्धतच पूर्णपणे बदलून गेली असं दिसतंय. आधी कसं लपून छपून पैसे वाटले जायचे, आता तर थेट सरकारी तिजोरीतूनच बँक खात्यात पैसे पाठवले जात आहेत. आणि या सगळ्यावर निवडणूक आयोग शांत का बसला होता, हा प्रश्न साहजिकच विचारला जातोय. आणि हा एकच वाद नाहीये. दुसरा मोठा वाद होता तो मतदार यादीचा. निवडणुकीच्या अगदी आधी तब्बल 65 लाख मतदारांची नावं यादीतून गायब झाली होती. विचार करा, 65 लाख. हे प्रकरण थेट सुप्रीम कोर्टापर्यंत गेलं, ज्यामुळे संपूर्ण प्रक्रियेच्या पारदर्शकतेवरच एक मोठं प्रश्नचिन्ह लागलं. तर या सगळ्या घटना एकत्र पाहिल्या की काय दिसतं? निवडणूक आयोगाची भूमिका पक्षपाती होती का? पोस्टल बॅलेटचे सुरुवातीचे ट्रेंड अचानक कसे बदलले? आणि मतदार यादी बनवण्याची प्रक्रिया खरंच पारदर्शक होती का? हे असे गंभीर प्रश्न आहेत ज्यांची उत्तरं मिळायलाच हवीत. बरं, हे झालं आरोपांचं. आता याच्या पलीकडे जाऊन आकड्यांमध्ये काय दडले ते बघूया. कारण मतांचं गणितही खूप इंटरेस्टिंग आहे. ते कसं जुळलं आणि कुठे फसलं, चला पाहूया. इथे सगळ्यात आश्चर्यकारक गोष्ट काय आहे माहितीये? विरोधी पक्षांचा मतांचा वाटा फार काही कमी झालेला नाहीये, पण त्यांच्या जागा मात्र निम्म्याहून जास्त कमी झाल्या. म्हणजे बघा, राजद 74 जागांवरून थेट 36 वर आला आणि काँग्रेस तर 19 वरून फक्त 4 जागांवर. मतं तीच, पण जागा गायब. असं कसं झालं? आणि याच्या अगदी उलट चित्र आहे भाजपचं. त्यांचा स्ट्राईक रेट तर अविश्वसनीय आहे. 101 जागा लढवल्या आणि त्यातल्या तब्बल 91 जागा जिंकल्या, म्हणजे जवळपास 90% यश. हेच निवडणूक गणित त्यांच्या या महाविजयाचं मुख्य कारण ठरलं. पण हा खेळ फक्त आकड्यांचा आणि गणिताचा नाहीये. या सगळ्या निकालाच्या केंद्रस्थानी एक व्यक्ती आहे आणि ते नाव आहे नितीश कुमार. नितीश कुमार यांच्याबद्दल लोकांमध्ये 2 टोकांच्या भावना आहेत. एकीकडे त्यांचे समर्थक त्यांना सुशासन बाबू म्हणजे गुड गव्हर्नन्स देणारा नेता मानतात, तर दुसरीकडे त्यांचे टीकाकार त्यांना पलटूराम असंही म्हणतात, कारण ते सतत राजकीय भूमिका बदलतात. त्यांच्यावर टीका जरी होत असली तरी मतदारांनी त्यांना काही गोष्टींचं क्रेडिट दिलं आहे. जसं की बिहारमधलं जंगलराज संपवणं, कायदा सुव्यवस्था सुधारणं आणि राज्यभरात चांगले रस्ते बनवणं. यामुळेच कदाचित त्यांच्याविरोधात लोकांमध्ये फार मोठा राग दिसला नाही आणि हेच निकालातून स्पष्ट होतंय. आता या निकालाचे परिणाम फक्त बिहारपुरते मर्यादित नाहीत. याचे पडसाद राष्ट्रीय राजकारणात कसे उमटत आहेत ते पाहणं महत्त्वाचं आहे. लोकसभा निवडणुकीनंतर अशी एक चर्चा सुरू झाली होती की भाजपचं राष्ट्रीय वर्चस्व कमी होतंय. पण हरियाणा, मग महाराष्ट्र, दिल्ली आणि आता बिहार या विजयाने त्या सगळ्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. आणि या विजयामुळे झालं काय, तर नितीश कुमार यांचं राष्ट्रीय राजकारणातील वजन प्रचंड वाढलं आहे. आता दिल्लीतल्या केंद्र सरकारच्या स्थिरतेसाठी त्यांचा पाठिंबा खूप महत्त्वाचा, किंबहुना अपरिहार्य बनला आहे. आणि आता शेवटचा मुद्दा. हा निकाल देशभरातल्या विरोधी पक्षांना काय संदेश देतोय? त्यांच्यासाठी ह्यात काय धडा आहे? हे चित्र बरंच काही सांगून जातं.
बिहारमध्ये देशातला सगळ्यात जुना पक्ष काँग्रेस, चिराग पासवान यांच्या लोजपा, डावे पक्ष आणि MIM सारख्या तुलनेनं लहान पक्षांपेक्षाही मागे पडला. ही काँग्रेससाठी खरंच एक धोक्याची घंटा आहे. म्हणजे हा निकाल विरोधी पक्षांच्या रणनीतीतल्या चुका स्पष्टपणे दाखवतो. मतं मिळूनही त्याचं जागांमध्ये रूपांतर करता न येणं, राष्ट्रीय नेत्यांचा प्रचारात दिसलेला विस्कळीतपणा आणि भाजपच्या निवडणूक मशिनरीसमोर टिकाव न लागणं, या सगळ्यावर त्यांना खूप गंभीरपणे विचार करावा लागेल. तर थोडक्यात सांगायचं तर काय, हे आहेत या निकालाचे 5 मोठे अर्थ. एकीकडे गंभीर आरोपांच्या छायेतला विजय, दुसरीकडे मतांच्या टक्केवारीवर भारी पडलेलं निवडणूक गणित, तिसरं म्हणजे नितीश कुमारांचा टिकून असलेला प्रभाव, चौथं राष्ट्रीय राजकारणात भाजपला मिळालेलं मोठं यश आणि पाचवं म्हणजे विरोधी पक्षांसाठी रणनीती बदलण्याचा एक स्पष्ट इशारा. आणि हे सगळं पाहिल्यावर शेवटी एकच प्रश्न मनात येतो. या प्रचंड विजयाने मतचोरीचे जे आरोप होते ते खोटे ठरवले आहेत, की लोकशाही प्रक्रियेवरचे प्रश्न आता अधिकच गंभीर बनले आहेत, यावर विचार करायलाच हवा.